महाराष्ट्रात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसते। कधी लैंगिक अत्याचार तर कधी मानसिक दबाव, हुंड्यासाठी छळ अशा धक्कादायक घटना समोर येत आहेत। त्यातच आता अहिल्यानगर जिल्ह्यात डबल हुंडाबळीच्या घटनांनी धडकी भरवली आहे। झालंय असं की राहता तालुक्यात घराच्या बांधकामासाठी माहेरून 4 लाख रुपये असा तगादा लावत विवाहितेचा 2 वर्ष सासरच्या लोकांनी छळ सुरू केला होता। शेवटी हा त्रास सहन न झाल्यानं 23 वर्षीय विवाहितेनं विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलंय। हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय। ही घटना राहता तालुक्यातील एक रोखे गावात घडली। प्रिया शुभम ढगे असं मृत विवाहितेचं नाव आहे। घराच्या बांधकामासाठी 4 लाख रुपयांची मागणी सासरकडून वारंवार केली जात होती। त्यासाठी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचं समजतंय। या छळाला कंटाळून अखेर प्रियानं टोकाचं पाऊल उचललंय। या घटनेनंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केलाय। या प्रकरणी पती शुभम ढगे, सासरे राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे सर्व राहणार कोराळे, तालुका राहता यांच्या विरोधात राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली। फ्लॅटसाठी पैशांचा तगादा, महिला डॉक्टरनं संपवलं आयुष्य। आता ही दुसरी घटना अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील गोरेगावमध्ये घडली। इथं काय झालं की फ्लॅट घ्यायचाय, मग माहेराहून 12 लाख रुपये अशी मागणी केली जायची आणि त्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून 26 वर्षीय महिला डॉक्टरनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवले। डॉक्टर गौरी अमित दळवी चौरे असं त्या विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती अमित बाबासाहेब दळवी, सासू संगीता बाबासाहेब दळवी, सासरे बाबासाहेब हरिभाऊ दळवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडितेचे वडील सुनील जबाजी चौरे यांनी फिर्याद दिली। त्यानुसार गौरीचं लग्न 23 नोव्हेंबर 2024 रोजी अमित दळवीशी झालं। मुंबईला गेल्यानंतर पती अमितनं फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून 12 लाख रुपये आणण्यासाठी गौरीला त्रास द्यायला सुरुवात केली। तुम्ही साधे लग्न केलं, भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा पैसे आण असं म्हणून छळ केला। गौरी एका खासगी रुग्णालयात कार्यरत होती, तिचा पगारही काढून घेतला। लग्नातील दागिनेही बळकावल्याचं गौरीनं आईवडिलांना फोनवर सांगितलं। पुढं पती अमित हा दारूच्या आहारी गेला। पैशांसाठी तो सतत तिला मारहाण करत होता। तसेच त्याचे इतर मुलींशी अनैतिक संबंध असल्याचंही गौरीनं माहेरी सांगितलं होतं। त्यानंतर गौरीच्या आईनं मुंबईला जाऊन वाद मिटवला होता। मात्र त्यानंतरही पुढे छळ सुरूच राहिला आणि अखेर त्या महिला डॉक्टरनी टोकाचं पाऊल उचललंय। तर मंडळी, या दोन्ही प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।